जेवणानंतर लगेच डोळे जड होतात का? कामात लक्ष लागत नाही, मेंदू अगदी स्लो झाल्यासारखा वाटतो आणि शरीर हे असं सुस्त पडलंय असं वाटतं. अनेक लोक असं म्हणतात की दुपारचं जेवण झाल्यानंतर झोप येणारच की. पण प्रत्येक वेळी जेवणानंतर झोप येणं हे फक्त आळस नसतं बरं का. यामागे शरीर काहीतरी तुम्हाला संकेत देत असतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघूयात की जेवणानंतर झोप येण्याचं कारण काय आहे. म्हणजे हा फक्त आळस आहे का त्यामागे अजून काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत, जसं की पचन, रक्तातली साखर, हॉर्मोन्स, मेंदूमधले काही केमिकल्स, झोप आणि अर्थात आपली जीवनशैली. या सगळ्याचा याच्याशी काही संबंध आहे का? सतत येणारी सुस्ती ही कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत हे सुद्धा आज आपण बघूयात. तर नक्की होतं काय? तर आपण जेवणानंतर शरीराचं सगळं मुख्य लक्ष हे आपल्या डायजेशनकडे वळतं. अन्न पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि रक्त पुरवठा ह्याची गरज असते. म्हणून काही लोकांना हलकी सुस्ती किंवा थोडंसं रिलॅक्स असं वाटू शकतं. हे काही प्रमाणात ठीक आहे, पण प्रत्येक वेळी समजा तुम्हाला खूप झोप येत असेल तर त्यामागे इतर कारणं देखील असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रक्तातल्या साखरेचे चढउतार. आपण जेव्हा भात, मैद्याचे पदार्थ, गोड पदार्थ, काही साखर असलेले पेय पदार्थ किंवा खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स खातो तेव्हा रक्तातल्या ग्लुकोजचं प्रमाण हे पटकन वाढतं आणि मग आपलं शरीर इन्सुलिन नावाचं हॉर्मोन हे जास्त प्रमाणात सोडतं. इन्सुलिनचं काम काय असतं तर रक्तातली साखर जी आहे ती पेशींपर्यंत पोहोचवणं. पण हा रिस्पॉन्स काही वेळा खूप पटकन होतो आणि मग ब्लड शुगर ही अचानक खाली येऊ शकते आणि मग त्यामुळे सुस्ती, झोप, थकवा, डोकं जड होणं किंवा ब्रेन फॉग सुद्धा जाणवू शकतो. त्यानंतर आज सायन्समध्ये एक सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे, ते म्हणजे गट ब्रेन कनेक्शन. म्हणजेच आपलं पोट आणि मेंदू हे सतत एकमेकांशी संवाद करत असतं. जेव्हा डायजेशनवर जास्त प्रमाणामध्ये ताण येतो तेव्हा ब्रेनला सिग्नल मिळतो की बॉडी इज इन रेस्ट अँड डायजेशन मोड आणि मग शरीराचा अलर्टनेस जो असतो हा कमी होऊ शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला सुस्ती येणं किंवा झोप येणं हे होऊ शकतं. आपल्या शरीरामध्ये दोन प्रणाली काम करत असतात. सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे शरीराला ॲक्टिव्ह किंवा अलर्ट ठेवणं. पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे शरीराला रिलॅक्सेशन आणि डायजेशनसाठीचं हे काम असतं या सिस्टीमचं. जेवणानंतर शरीर हे पॅरासिम्पथॅटिक मोडमध्ये जातं, म्हणून नॅचरलीच हे आपल्याला रिलॅक्स्ड हे वाटू शकतं. पण जर जेवण खूप जड असेल, झोप कमी झाली असेल, हालचाल ही कमी असेल किंवा चयापचय हे थोडंसं डिस्टर्ब असेल तर ही रिलॅक्सेशन हे एक्सेसिव्ह झोपेमध्ये हे बदलू शकतं आणि पुन्हा ह्याच्यामुळेच आपल्याला जेवणानंतर ही सुस्ती ही येऊ शकते. म्हणजे परत इथे तुमचा आहार, डायजेशन हे सुद्धा हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक, सर्कॅडियन रिदम. दुपारच्या वेळेस शरीराचा नॅचरल अलर्टनेस जो असतो हा कमी झालेला असतो. ह्यालाच आपण सर्कॅडियन डिप असंही म्हणू शकतो. म्हणजेच खूप जास्त जड पदार्थ खाल्लेले असतील, आपली झोप नीट झालेली नसेल, एकूणच आपली लाईफस्टाईल जी आहे ही बैठी जीवनशैली अशा प्रकारची असेल, त्यामुळे दुपारची झोप ही आपल्याला नक्कीच जास्त प्रमाणात ही येऊ शकते. म्हणजेच आपण समजा एकूण सगळं बघायला गेलो तर तुमच्या रक्तातली साखर, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर तुमच्या हालचाली आणि तुम्ही काय खाताय, म्हणजे तुम्ही कार्बोहायड्रेट्स किती घेताय किंवा बॅलन्स डाएट घेताय की नाही, या सगळ्यावर तुमचं दुपारची झोप येण्यामागचं कारण असू शकतं. आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच झोप म्हणजे अग्नी मंद असल्याचं लक्षण हे सांगितलेलं आहे. म्हणजेच तुमचं पचन हे समजा व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्ही अलर्ट मोडमध्ये राहू शकता. कारण अन्न समजा नीट पचलं नाही तर त्याचा आम तयार होतो आणि हा आम हा शरीरामध्ये एकूणच जडपणा, आळस, सुस्ती, थकवा असं हे सगळं निर्माण करून ऊर्जा एकदम कमी करण्याचं काम हा आम करतो. सुस्ती कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आपण काय काय करू शकतो आणि अर्थात ह्याच्यासाठी होलिस्टिक अप्रोच ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मग यामध्ये येईल की एका वेळी खूप आणि जड पदार्थ खाण्यापेक्षा प्रमाणात खा, म्हणजे बॅलन्स्ड डाएट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजेच याच्यामध्ये प्रत्येक जेवणामध्ये प्रथिनं, भाज्या, तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स,
फॅट्स, कार्बोहायड्रेट्स हे सगळं याचं योग्य प्रमाण हे तुमच्या डाएटमध्ये हवं. आणि अर्थात याच्यावर आपले बरेच व्हिडिओ आहेत चॅनेलमध्ये, तुम्ही नक्की जाऊन ते बघा. जास्त साखर किंवा गोड पदार्थ सुद्धा हे कमी खाल्ले गेले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या ट्रेडिशनमध्ये सांगून ठेवलंय ते म्हणजे शतपावली. दुपारचं जेवण असू दे नाहीतर रात्रीचं, दोन्ही जेवणानंतर शतपावली म्हणजे एक 10 मिनिटं संथ गतीनं चालणं हे नक्कीच झालं पाहिजे. आलं, जिरे, बडीशेप यासारखे पदार्थ तुम्ही तुमच्या जेवणामध्ये घेऊ शकता. त्यांनी पचन सुधारायला ही मदत होते. रात्री समजा तुमची पुरेशी झोप झाली, म्हणजे 6 ते 8 तासाची समजा झोप झाली, तर नक्कीच दिवसभर तुम्हाला थकवा येणार नाही आणि दुपारची झोप सुद्धा नक्कीच येणार नाही. पुरेसं पाणी पिणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे, म्हणजेच आपल्या शरीराचं हायड्रेशन हे चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलं पाहिजे. नियमित व्यायाम, फिजिकल ॲक्टिव्हिटी हे तुमचं डायजेशन, मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे अगदी नियमित व्यायाम हा झालाच पाहिजे. अजून एक सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे ते म्हणजे माइंडफुल इटिंग. आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे, तन मना भुंजित, तत् मना भुंजित. म्हणजेच जेवताना आपलं पूर्ण लक्ष हे आपल्या जेवणाकडे पाहिजे. याने सुद्धा आपलं पचन सुधारायला मदत होते. आणि अर्थात समजा तुम्हाला समस्या ही वारंवार होत असेल तर तुम्हाला काही ब्लड टेस्ट करणं पण गरजेचं आहे. ब्लड शुगर, थायरॉइड, हिमोग्लोबिन आणि इतर काही तपासण्या हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करून नक्कीच करू शकता. तर दुपारची झोप हा काही फक्त आळस किंवा कामाचा थकवा असं म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका. तर हा शरीराचा काहीतरी एक संकेत आहे. तो संकेत ओळखा किंवा आपल्या शरीरामध्ये अजून काय बदल घडतायत का हे सुद्धा समजून घ्या आणि त्यानुसार त्याच्यावर काम करणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की जेवणानंतर येणारी सुस्ती किंवा झोप, पण त्यामागे ही बरीच वेगवेगळी कारणं असतात किंवा आपल्या शरीरामध्ये बरेच बदल घडत असतात आणि त्याचं एक ते रिफ्लेक्शन हे आपण म्हणूयात की झोप या माध्यमातून आपल्याला ते दाखवत असतात. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यातूनच एखादा मोठा आजार हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही लक्षणं निर्माण होते त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. आपल्या शरीरामध्ये जी काही छोटी छोटी लक्षणं निर्माण होतात त्यावर योग्य उपाय घेणं आणि वेळेवर उपाय घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या शरीराचे संकेत ओळखा आणि निरोगी आयुष्याकडे वाटचाल करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.